संत ब्रह्मांडनायक बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो नमस्कार. प्रेमळ भक्तांनो, मामा सांगत आहेत माझ्या मुला आयुष्यामध्ये फुल बनून राहणं हे खरंच जीवन आहे आणि हसता हसता दुःख विसरून जाणे हेच खरंच जीवन आहे. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. ठीक आहे. आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत तुमच्या कुटुंबियांना शेअर करायला विसरू नका. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला काय म्हणत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे. बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, खरंच तू खूप भाग्यवान आहेस म्हणून हा दैवी संदेशासमोर आला आहे तुमच्यासमोर. माझ्या मुला, तू प्रामाणिक आहेस, तुझे कष्ट प्रामाणिक आहेत, तुझे प्रामाणिक प्रयत्न बघून मी तुझ्या ऐकलेल्या आहेत. म्हणून माझी कृपा तुझ्यावर झाली आहे आणि कायम राहणार आहे. तुझ्या ज्या काही चिंता, तुझ्या ज्या काही इच्छा आहेत, जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी, ते मार्गी लावण्यासाठी आणि पूर्णत्वा आणण्यासाठी मी हा संदेश तुझ्या समोर पाठवलेला आहे. माझ्या बाळा, हा संदेश बाळगण्याचा, वगळण्याचा प्रयत्न करू नकोस. हा संदेश तुला माजून तरी 13 मिनिटे तुला ऐकायचा आहे मोजून. माझ्यावर विश्वास ठेवून तुला ऐकायचं आहे. माझ्या मुला, तुझ्यासाठी जे योग्य आहे, जे तुझ्यासाठी चांगल्यासाठी योग्य आहे तेच आज मी तुला मार्गदर्शन करणार आहे. त्याआधी माझ्या बाळा, जर का तुझ्या पूर्णपणे विश्वास असेल मामांवरती, कमेंटमध्ये बाळूमामा माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती मला नक्की सांगा. भक्तांनो, तुमच्या मुखामध्ये मामा नाम घ्या, वाणी पवित्र होईल. मामा रूप बघा, डोळे पवित्र होतील. मामा चरणांचे दर्शन घ्या, हात पवित्र होतील. मामा चिंतन करा, मामा नामाचे चिंतन करा, मन पवित्र होईल. मामांना जीवन समर्पित करा भक्तांनो, जीवनच पवित्र होईल. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या या संदेशामध्ये मामा तुम्हाला म्हणत आहेत, सांगत आहेत, माझ्या मुला, जर का तुझी प्रगती थांबली असेल तर तुझ्या घरामध्ये खूप भांडण, संकटे, विघ्न होत असतील. तुझी प्रगती थांबलेली असेल, पैशाच्या बाबतीत आर्थिक परिस्थिती, अडथळे निर्माण होत असतील. तुझी प्रत्येक काम मनासारखे होत नसेल, प्रत्येक काम रखडत असेल, अडकत असेल, तर दैवी संदेश खास तुझ्यासाठी आहे. बाळूमामा सांगतात, माझ्या मुला, जर का तुझ्या घरामध्ये अशा प्रकारचा किडा आढळत असेल तर तुला हेच संकेत मिळतात की तुझ्या घराला कोणीतरी करणीबाधा केलेली आहे, काळी जादू केलेली आहे तुझ्या घरामध्ये. हे त्याचे संकेत आहेत. माझ्या बाळा, मी आज तुला याच संदर्भाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. जर का तुझ्यासोबत हे संकेत आढळत असतील तर हा संदेश शेवटपर्यंत बघ, ऐक. माझ्या मुला, जर का तुमच्या घरामध्ये हा किडा आढळत असेल तर तुम्हाला तुमच्या घरावर बाधा आहे. आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं, वागणं, सुखात राहणं, प्रगती करणं हे आवडत नाही. असे लोक तोंडावर तर बोलत नाहीत, मात्र पाठीमागे काहीतरी काळी जादू करत असतात. तांत्रिक विद्या असे अनेक प्रकार करतात की भक्तांनो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये अचानक आजारपण वाढतं, लहान मुलं किरकिर करणं, आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात, तो पैशाचा स्रोत अचानक मंदावणं, पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधी कधी तर ते पूर्ण बंद होऊन जातात. तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून तो काही तुम्ही पैसे कमवताय तर तो येणारा थांबतो पैसा. घरामध्ये वादविवाद होऊ लागतात. जे काही घरामध्ये अगदी सुखामध्ये पती पत्नी असाल, आनंदात राहाल, एकमेकांसोबत आनंदात राहत होता, परंतु तुमच्या दैवी व दृष्ट लागलेले असते व होऊ लागते. त्यामुळे भक्तांनो, लहान कारणामुळे तुम्ही भांडू लागता, तुमचे घर मोडकळीस येते आणि बर्बाद होऊ लागते. तर आता हे सगळे काही अचानक होत नाही.
या निसर्गाकडून आपल्याला असे काही भक्तांनो संकेत वेळोवेळी मिळत असतात, भेटत असतात, असे अचानक होत नाही. या निसर्गाकडून आपल्याला असे काही भक्तांनो संकेत वेळोवेळी मिळत असतात, जे आपल्याला सांगतात की आपल्या घरावर, आपल्या घरातील कुटुंबातील लोकांवर, लहान मुलावर कोणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे. आणि भक्तांनो, हे संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असतो. आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे. त्यातील 2 संकेत आज आपण बघणार आहे. आणि असे संकेत जर का तुम्हाला मिळाले तर तुम्ही समजावं लागेल की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. अशा वेळी तुम्ही सावध राहा. अत्यंत प्रभावशाली उपाय मी सांगणार आहे. आज हा उपाय तुम्हाला पूर्णपणे ऐकायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला ऐकायचा आहे, अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका. संकेत नंबर भक्तांनो 1, आपल्या घरामध्ये जर का रंगाचा भरा असेल, ज्या प्रकारे घरामध्ये माशी असते, म्हणजेच घर माशी असते, मधमाशी असते किंवा गंधील माशी असते, त्या प्रकारे त्यांच्याहूनही मोठा जडसर असा रंगाचा एक भुंगा असतो. त्याच रंगाचा चमत्कार असतो भक्तांनो. थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भरा जर आपल्या घरामध्ये असेल, आपल्या घरामध्ये अंगणात नव्हे तर अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावली असतील तर त्या झाडावरती बसू दे. आता तुमच्या घरामध्ये जर का भोवराही येत असेल तर लक्षात ठेवा, भोवरा हा असा आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल, ज्या ठिकाणी कोणी काही केलेले असेल, बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक स्पंदने असतील, त्या ठिकाणी भक्तांनो हा भोवरा आकर्षित होत असतो. अन्यथा तो बागेमध्ये झाडावर फुलावरती वगैरे उडताना तुम्हाला दिसत असेल. मात्र जर एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तीवर जर का काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भोवरा टक्के जातो. तर तो आपण बघितला पाहिजे. बाजार झालेला वस्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो. तुमच्या घरामध्ये जर भोवरा असेल, सावध व्हा. थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये, घरातील लोकांमध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत का? घरामध्ये जे संपत्ती, जे धन येत होतं ते आता येण्याच्या स्रोतामध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेले नाही. भक्तांनो, तुम्हाला 100% दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरामध्ये उत्पन्न होत आहे. त्यावेळी भक्तांनो, जर आपण सावध झालं तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकतो. संकेत क्रमांक 2, जास्वंदीचे फुलं आहे ते आपल्या रंगाचे जास्वंद, पांढऱ्या रंगाची जास्वंद आहे, सफेद रंगाचे जास्वंदाचे रोपटे आपण भक्तांनो आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्यात आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये ठेवा किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा. 24 तास त्याला आपल्या घरामध्ये असू द्या. भक्तांनो, त्याला पाणी वगैरे द्या. जर हे पांढरे जास्वंदीचे रोपटे 24 तासाच्या आत सुकले, पाणी देऊन सुद्धा सुकले, सूर्यप्रकाश मिळून सुद्धा ते जर सुकले, लक्षात ठेवा, जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचे रोपटे असते. ज्याच्या घरात ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात, काहीतरी नकारात्मक शक्ती कोणीतरी आपल्यावरती काहीतरी केलेले असेल, त्या वस्तूमध्ये या रोपटी तक धरू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्याचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जरा पहा. तुम्ही पाणी घालताय का, दररोज पूजा करताय का, तरीसुद्धा त्याची लक्ष द्या. तरी ते तुळशीचं पान सुकत असेल तर सर्वात मोठा संकेत आहे. तांत्रिक क्रिया ही खूप दिवसापासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे. खूप मोठे संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे असे संकेत देत असते. म्हणून आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल. या ठिकाणी 3 उपाय सांगत आहे मी तुम्हाला. तिन्हीच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत. पहिली गोष्ट, आपल्या कुलदेवतेला आपण शरण जावे. आपले जे कुलदैवत आहे, कुलदेवी आहे ते माहिती करून घ्या. त्यांना शरण जा, त्यांच्याकडे गाराणी मांडा आणि प्रार्थना करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या देवाला तुम्ही गाराण घालू शकता. आणि तिसरी गोष्ट आपण स्वतःही करायची आहे. मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल.
ही मोहरी साधारण मूठभर किंवा 2 मूठ घ्यायची आहे. पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो. हा शुद्ध कापूर भक्तांनो मानाला मानला जातो. जर नसेल तर तुमच्याकडे उपलब्ध होत नसेल तर तात्काळ करायचा असेल तर अगदी साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालतो. मात्र भक्तांनो भीमसेनी कापरामधून हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. कापूर घ्यायचा आहे, मोहरी घ्यायची आहे, समप्रमाणात घ्यायची आहे. लक्षात ठेवा, मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे सर्व. तर जाणार कधी तेव्हा हा भोरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा ते रोपटे सुकून गेलेले तुम्हाला दिसून येईल. तेव्हा हा उपाय आपल्याला घरामध्ये सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कापूर मोहरी जाळायचं आहे. त्यानंतर पेट घेतल्यानंतर भक्तांनो ती ज्वाला जी आहे ती भिजवायची आहे, जेणेकरून त्यातून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये, संपूर्ण प्रत्येक कानाकोपऱ्यात, स्टोरेज रूममध्ये, तिथेसुद्धा आपल्याला जे घरात टॉयलेट, बाथरूम आहे, घरातला प्रत्येक कोपरा कुठे आहे, कोणाकोणामध्ये जे असे काही ठेवलेले असते सांगता येत नाही. लोक माध्यमातून अगदी कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात. ठीक आहे, तर हा धूर त्या ठिकाणी आपल्याला सोडायचा आहे भक्तांनो. तर अशाच प्रकारचे भक्तांनो भक्तिमय चॅनल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, करणी बाधाबद्दल जे काही तुम्हाला उपाय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.